चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण जे फॉर्मिंग प्रोसेसेस हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. याचं एक सेशन मी लाईव्ह सेशन घेतलं होतं. ते लाईव्ह सेशन ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या या चॅनलवरून ते लाईव्ह सेशन अगोदर बघा, नंतर हे सेशन बघा. त्यामध्ये आपण फोर्जिंग ऑपरेशनबद्दल स्टडी केलं होतं. आता आपण रोलिंगबद्दल स्टडी करणार आहोत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे प्रेस ऑपरेशन. आता प्रेस पण सिम्पलसा टॉपिक आहे, हा पण छोटासा टॉपिक आहे, तो पण आपण डिस्कस करू. तर बघा आपण मागच्या सेशनमध्ये जे तुमचा फोर्जिंग ऑपरेशन आहे, तर फोर्जिंग म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये फोर्जिंगचे मटेरियल असतील, फोर्जिंगचे प्रोसेस असेल, रिक्रिस्टलायझेशन काय असतं, इक्विपमेंट कोणते कोणते यूज केले जातात फोर्जिंगमध्ये, फर्नेस असेल, ॲनव्हिल असेल, टॉंग्स असतील, फुलर्स असतील, पंच असेल, त्याच्यानंतर चिजल असेल, हे सर्व आपण डिस्कस केलं होतं. यानंतर आपण फोर्जिंगचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, त्यानंतर फोर्जिंगमधले ऑपरेशन, त्यामध्ये स्मिथ फोर्जिंग असेल, ड्रॉप फोर्जिंग असेल, अपसेट फोर्जिंग, रोलर फोर्जिंग, हे सर्व ऑपरेशन आपण स्टडी केले होते. आणि ओपन आणि क्लोज डाय फोर्जिंगमधला डिफरन्स हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे, हे पण आपण डिस्कस केलं होतं. आता फोर्जिंगमधले जे ऑपरेशन आहेत, हे फोर्जिंगमधले ऑपरेशन देखील आपण स्टडी केलेत. ज्यांनी आज सेशन बघितला नाही त्यांनी आज सेशन बघा. आणि त्याच्यानंतर आपण जो दुसरा सेशन आहे, हा दुसरा सेशन आपण घेणार आहोत. तर हे ऑपरेशन देखील आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत, ठीक आहे. आता लक्षात घ्या, जो नेक्स्ट पार्ट आहे या चॅप्टरमधला दॅट इज रोलिंग. तर रोलिंगचा पोर्शन आपण स्टडी करू. तर रोलिंग म्हणजे काय, तर लक्षात घ्या, जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, जो इंट्रोडक्शन इकडं मी मेन्शन केलेला आहे की रोलिंग म्हणजे काय. तर इन जनरल इथं लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला म्हणजे अशा पद्धतीनं जे तुमच्याकडं जो पण तुमच्याकडं मेटल आहे किंवा जे मटेरियल आहे, ज्याला तुम्हाला काय करायचं आहे, ज्याचा शेपमध्ये चेंज करायचा आहे. जनरली काय करतो आपण इथं, जे पण तुम्हाला जी लेंथ आहे बघा, जर तुम्हाला मेटलमध्ये लॉंग लेंथ रिक्वायर्ड असेल, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, तर त्याचं डिफॉर्मेशन आपल्याला करावं लागतं विथ द हेल्प ऑफ रोलर्स. म्हणजे बघा हे दोन रोलर्स आहेत, हे दोन रोलर्स आहेत आणि या रोलरमधून हे मटेरियल जे आहे ते आपण इथं पास केलेलं आहे. इथं काय होतं, याची जी पण थिकनेस आहे, जी क्रॉस सेक्शनल एरिया आहे, हा तिथं कमी होतोय. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये मेजर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की रोलिंगमध्ये काय होतंय की व्हेन द मेटल इज रिक्वायर्ड इन लॉंग लेंथ ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, द डिफॉर्मेशन प्रोसेस अप्लाइड इज नोन ॲज रोलिंग. त्या डिफॉर्मेशन प्रोसेसला रोलिंग असं म्हणतात. म्हणजे इन जनरल रोलिंग इज द डिफॉर्मेशन प्रोसेस. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन शेप अँड साईज. म्हणजे तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर मटेरियलची शेप साईज जर चेंज करायची असेल, तर आपण जसं फोर्जिंगमध्ये आपण बघितलं की त्याला आपण हिटिंग करायचो, नंतर त्या बिलेटला आपण फोर्ज करायचो, बरोबर, हॅमरिंग करायचो किंवा प्रेस करायचो, आणि मग तिथून आपण त्याचा शेप आणि साईज चेंज करायचो. तो सेम त्याच पद्धतीनं आहे इथं. जे बिलेट ऑफ मटेरियल आहे किंवा जो पण तुमच्याकडचा वर्कपीस आहे, त्याला काय करायचं आहे, या रोलरमधून पास करायचं आहे. आणि रोलरमधून पास केल्यानंतर त्याचं डिफॉर्मेशन होणार आहे. हे डिफॉर्मेशनमुळे शेप साईजमध्ये चेंज होणार आहे, लक्षात घ्या. तर इथं काय करायचं बघा, सी इन रोलिंग प्रोसेस द लेंथ ऑफ वर्कपीस इज इन्क्रीज वाईल द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वर्कपीस इज डिक्रीज. तर सर्वात अगोदर सांगा की रोलिंग इज द डिफॉर्मेशन प्रोसेस. रोलिंग इज द, साधे साधे वाक्य बनवायचे, रोलिंग इज अ डिफॉर्मेशन प्रोसेस. ही डिफॉर्मेशनची प्रोसेस आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्समध्ये तुम्ही इथं सांगणार की यामध्ये काय होतंय की जे पण वर्कपीस आहे त्या वर्कपीसची लेंथ इन्क्रीज होते आणि क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीजेस, इन विच द लेंथ ऑफ वर्कपीस, लेंथ ऑफ वर्कपीस इन्क्रीजेस. लेंथ जी आहे ती वर्कपीसची इन्क्रीज होणार आहे. अँड एरिया डिक्रीजेस. एरिया जो आहे तो डिक्रीज होतोय, लक्षात घ्या. बघा इथं हा वर्क आहे, याची जी लेंथ आहे ही लेंथ इकडे इन्क्रीज होणार आहे, याचं याची जी थिकनेस आहे ती डिक्रीज होणार आहे, म्हणजे एरिया जो आहे तो डिक्रीज होईल, लक्षात घ्या. अँड इट इज अ रॅपिड प्रोसेस, फास्ट प्रोसेस आहे, रॅपिड प्रोसेस आहे फॉर फॉर्मिंग द मेटल इंटू डिझायर्ड शेप बाय प्लास्टिक डिफॉर्मेशन. प्लास्टिक डिफॉर्मेशनने तुम्हाला जर मटेरियलचं तिथं फॉर्मिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी ही एक रॅपिड प्रोसेस आहे. रोलिंगमध्ये काय होतं बघा, रोलिंग इज द प्लास्टिक डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल caused by the compressive force applied through the set of revolving roll.
हे जे रिव्हॉल्विंग रोल आहेत ना हे कॉम्प्रेस करतात या मटेरियलला, त्यामुळे इथं अशा पद्धतीनं जे पण डायमीटर आहे त्याचं क्रॉस सेक्शन आहे ते रिड्यूस होतं आणि लेंथ जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की इथं कॉम्प्रेस जे मटेरियल आहे ते विच इज कॉम्प्रेस इन बिटवीन द टू रोलर. हे बघा इन जनरल तुम्ही भरपूर गोष्टी इथं लिहू शकता, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की रोलिंगमध्ये नेमकं काय होतं. रोलिंगमध्ये मटेरियलचं डिफॉर्मेशन होतं, शेप साईज आपण चेंज करू शकतो. मग त्यासाठी जे मटेरियल आहे ते या दोन रोलरमधून पास करावं लागतं. हे दोन रोलर काय करतात, त्याला कॉम्प्रेस करतात आणि कॉम्प्रेशनमुळे त्याचं डिफॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटतं. डिफॉर्मेशन झाल्या म्हणजे तिथं लेंथ इन्क्रीज होते आणि एरिया डिक्रीज होतो. हे असे साध्या गोष्टी लिहायच्या त्याच्यामध्ये, हे सर्व सेंटेन्सेस लिहायचे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. आणि नंतर काय सांगायचं इथं, द थिकनेस ऑफ द वर्कपीस इज रिड्यूस बाय द प्रोसेस विथ अ करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन द लेंथ. आता या प्रोसेसमध्ये जी थिकनेस आहे वर्कपीसची ती रिड्यूस होणार आहे आणि जी लेंथ आहे ती इन्क्रीज होणार आहे. अँड रोलर्स रोटेट टू पुल अँड सायमल्टेनियसली स्क्वीज द वर्क बिटवीन देम. रोलर जे आहेत ते दोन्ही पण रोटेट होतं. आता दोन्ही रोलरचं जे डायरेक्शन आहे बघा, हे अपोजिट डायरेक्शन असतं. म्हणजे एक जर क्लॉकवाईज रोटेट झाला तर दुसरा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो. यामुळे काय होतं, जे वर्क आहे ते पुल आउट होतं, या रोलरमधून बाहेर फेकलं जातं. दोघांचं पण डायरेक्शन ऑफ रोटेशन अपोजिट असतं. तर अशा पद्धतीनं हे लक्षात घ्या. इन जनरल तुम्हाला जर प्रश्न विचारला की व्हॉट इज रोलिंग म्हणजे नेमकं काय, त्याचे टाईप्स कुठले आहेत, आता हे आपण पुढं टाईप स्टडी करूच, पण रोलिंग म्हणजे काय असं विचारलं तर इथं तुम्ही सांगायचं की रोलिंग इज अ डिफॉर्मेशन प्रोसेस in which the billet of material or the material whose size is to be changed or whose shape is to be changed is passing through the two rolls. दोन रोल मधून त्याला पास केलं जातं. and whenever they are passing through the two roll, then those roll apply the compressive force on that particular material, and that's why there is increase in thickness of the that material and decrease in thickness of the material and increase in length of that material. असे साधे वाक्य तुम्ही तिथं बनवायचे आहेत, लक्षात घ्या. तर अशा 2-4 गोष्टी तिथं सांगायच्या. डायग्राम काढायची, 2D डायग्राम काढा किंवा 3D काढा. आता प्रिन्सिपल काय आहे बघा, प्रिन्सिपल काय आहे रोलिंगचा. तर सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, हे रेड दिसतंय ना, हे बिलेट ऑफ मटेरियल आहे. तुम्ही त्याला जेव्हा फर्नेसमध्ये वगैरे त्याला असं हॉट करणार तेव्हा अशा पद्धतीनं तुम्हाला हे बिलेट ऑफ मटेरियल जे आहे ते फॉर्म होणार आहे. आता लक्षात घ्या, हे रोलर्स आहेत, हा एक रोलर. आता या रोलरचे जे डायरेक्शन आहे, म्हणजे हा जर क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर हा अँटी क्लॉकवाईज, त्यामुळं हे जे बिलेट ऑफ मटेरियल आहे हे असं फॉरवर्डला मुवमेंट त्याची होणार आहे. पण लक्षात घ्या इथं जनरली द प्रोसेस ऑफ रोलिंग इज बेसिकली कन्सिस्ट ऑफ पासिंग द हॉट इंगोट. याला इंगोट म्हणतात. जेव्हा आपण ज्या मटेरियलला आपल्याला डिफॉर्मेशन करायचं आहे, ज्या मटेरियलचं, त्याला जेव्हा आपण हिटिंग करतो फर्नेसमध्ये, तर हिटिंग केल्यानंतर त्याला एकदम रेड कलर त्याचा होईपर्यंत हिटिंग केली जाते. कारण त्याला प्लास्टिक डिफॉर्मेशन करायचं असेल तर त्याचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज करावं लागतं. रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरपर्यंत त्याला आणावं लागतं, तरच नवीन शेप फॉर्मेशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात घ्या. तर मग ज्या टेम्परेचरपर्यंत आणल्यानंतर त्याला इंगोट म्हणायचं. इंगोट, लक्षात घ्या. इंगोट थ्रू द टू रोल्स रोटेटिंग इन द अपोजिट डायरेक्शन ॲट अ युनिफॉर्म पेरिफेरल स्पीड. लक्षात घ्या, युनिफॉर्म दोघांची स्पीड सेम स्पीडने, सेम पेरिफेरल स्पीडने हे दोन्ही रोलर रोटेट झाले पाहिजे आणि जो इंगोट आहे तो या रोलरमधून पास करायचा आहे. हा एक जनरल वर्किंग प्रिन्सिपल आहे, खूप सिंपल आहे. In the process of rolling, basically it consists of passing the hot ingot. कशामधून पास करायचा आहे? Through the two rolls which are rotating in opposite direction at uniform peripheral speed. जे दोन रोल अपोजिट डायरेक्शन मध्ये रोल होत आहेत त्याच्यामधून इंगोट जो आहे तो पास करायचा आहे. आता लक्षात घ्या, ॲज अ रिझल्ट ऑफ स्क्वीजिंग द ग्रेन्स are elongated in the direction of rolling and velocity of material at the exit is higher than the entry. म्हणजे लक्षात घ्या, याच्यामुळे काय होणार आहे, या रोलरमधून जेव्हा हा इंगोट पास होईल तर रोलर काय करणार, कॉम्प्रेस करणार आणि कॉम्प्रेस केल्यामुळं याचे जे ग्रेन आहे, याच्यामधले जे कोर्स ग्रेन आहेत हे सगळे कोर्स ग्रेन काय होणार आहे, इलॉंगेट होणार आहे. हे बघा, इलॉंगेटेड ग्रेन म्हणजे प्लास्टिक डिफॉर्मेशन होणार, म्हणजे त्याचे जे ग्रेन्स आहेत त्याच्या स्ट्रक्चरमधले जे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आपण शिकतो की नाही ग्रेन वगैरे,
तर हे सगळे ग्रेन इलॉंगेट होणार आहेत आणि ग्रेन इलॉंगेट झाल्यामुळं नेव ग्रेन इथं तुम्हाला फॉर्मेशन म्हणजे फाईन ग्रेन फॉर्मेशन तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे, त्याच्या शेपमध्ये चेंज होणार आहे, त्यामुळं लक्षात घ्या. अँड अगेन द रोलर्स आर इन कॉन्टॅक्ट विथ the rolls are in contact with the passing metal piece over the sufficient distance represented by. आता इथं ती डायग्राम मी नाही शो केली तुम्हाला, त्यामुळे लक्षात घ्या की इथं जी आर्क आहे ही आर्कवाली डायग्राम मी शो नाही केली. फक्त इथं लक्षात घ्या या 2-3 गोष्टी की प्रिन्सिपल काय असतो रोलिंगचा, की रोलिंगमध्ये जे पण तुमच्याकडं हॉट इंगोट आहे दॅट हॉट इंगोट इज पासिंग थ्रू द 2 rolls which are रोटेटिंग इन अपोजिट डायरेक्शन विथ द सेम पेरिफेरल स्पीड. हे तिथं सांगायचं आहे. आता सेम म्हणजे युनिफॉर्म पेरिफेरल स्पीडने 2 रोल होतात आणि ते कॉम्प्रेस करणार आहेत या मटेरियलला, म्हणून ते असं कॉम्प्रेस होऊन त्याचा शेप जो आहे तो चेंज होतो. तर या 2-3 गोष्टी तुम्ही वर्किंग प्रिन्सिपलमध्ये सांगायच्या. डायग्राम सेम अशीच काढा. हे 3D डायग्राम आहे, तुम्ही 2D पण काढू शकता. 2D मध्ये अशा पद्धतीचे डायग्राम दाखवा तुम्ही. हे अशी डायग्राम दाखवू शकता. इथं एक रोलर दाखवा, इथं एक रोलर दाखवा. ठीक, अशी दाखवली डायग्राम तरी चालतं, काही फरक पडत नाही. ठीक आहे, तर लक्षात घ्या खूप सिंपल असा वर्किंग प्रिन्सिपल आहे. आता यामध्ये बघा जे चेंजेस तुम्हाला दिसणार आहेत ग्रेन स्ट्रक्चरमध्ये ऑफ द मेटल ड्युरिंग हॉट रोलिंग इज शोन इन फिगर. या फिगरमध्ये तुम्हाला इथं दाखवले आहेत बघा. हे ग्रेन स्ट्रक्चरमध्ये कसा चेंज झाला. अगोदर हे ग्रेन असे होते, नंतर इथं हे थोडेसे असे इलॉंगेट होतात आणि याचा जो शेप आहे तो चेंज होतो. हे डायरेक्शन ऑफ रोलिंग आहे. तर हे अशा पद्धतीचे डायग्राम काढायचे तुम्ही. अशी डायग्राम तिथं काढा. आता हे इथं हे भरपूर सारे टाईप्स आहेत वेगवेगळे. तर इथं तुम्हाला कुठली एक डायग्राम तुम्ही काढली तरी चालतं की इट इज ॲन इफेक्टिव्ह मेथड. एक इफेक्टिव्ह मेथड आहे टू रिड्यूस द ग्रेन साईज. ग्रेन साईज रिड्यूस करण्याची इफेक्टिव्ह मेथड आहे. यामध्ये तुम्हाला अँड रिफाईन द मायक्रोस्ट्रक्चर इन मेटल रिझल्टिंग इम्प्रूव्ह द स्ट्रेंथ अँड गुड डक्टिलिटी. तर ह्या बेसिक गोष्टी तिथं लक्षात ठेवा. खूप जास्त काही तिथं लक्षात ठेवायची गरज नाही. प्रिन्सिपल काय आहे वर्किंग प्रिन्सिपल हे जनरल लक्षात ठेवा. हॉट इंगोट ज्या वेळेस 2 रोलमधून पास होतो आणि ते 2 रोल अपोजिट डायरेक्शनमध्ये सेम पेरिफेरल व्हेलॉसिटीने किंवा सेम युनिफॉर्म स्पीडमध्ये त्याची पेरिफेरल जी स्पीड आहे ती सेम असताना त्याच्यामधून हॉट इंगोट पास केला तर ते कॉम्प्रेस करणार आहेत. त्याच्या ग्रेन स्ट्रक्चरमध्ये थोडंसं चेंज होणार आहे. अशा पद्धतीनं थोड्याशा मेजर गोष्टी लक्षात ठेवा आणि या कीवर्डवरून तिथं लिहायचं तुम्ही या बेसिक जे आहे ते. ठीक आहे, समजलेलं असेल, अंडरस्टँड झालं असेल तर लिहू शकता. बघा आता रोलिंग मिल जे आहे, रोलिंग मिल म्हणजे काय, तर आता लक्षात घ्या रोलिंग मिल म्हणजे जसं आपण मिल म्हणतो की नाही फॅक्टरीला वगैरे, तसं जिथं हे मटेरियलचं डिफॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ रोलर्स केलं जातं त्याला रोलिंग मिल असं म्हणतात. तर यामध्ये सी द इंगोट ऑप्टेन फ्रॉम द फाउंड्री शॉप आर फर्स्ट रोल इंटू द 3 शेप. 3 शेपमध्ये त्याला इंगोटला काय केलं जातं म्हणजे रोल केलं जातं. सगळ्यात पहिलं ब्लूम, नंतर बिलेट आणि नंतर स्लॅब. तर जो इंगोट आहे ह्या इंगोटला सगळ्यात पहिलं तिथं ब्लूम, नंतर बिलेट आणि स्लॅब या 3 शेपमधून ते जातं. इट इज वाईडली यूज इन इंडस्ट्रियल प्रोसेस टू कन्वर्ट द स्टील इंगोट इंटू द ब्लूम्स, बिलेट्स अँड स्लॅब्स अँड सबसिक्वेंटली इंटू प्लॅनेट, शीट्स, स्ट्रिप्स, बार्स, रेल्स. हे त्याचे इथं लक्षात घ्या कुठं यूज होतं. हे रोलिंग मिल जे आहे ना याचा यूज इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये होतो. इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये जिथं तुम्हाला स्टीलला कन्वर्ट करायचं आहे, स्टील इंगोटला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ब्लूम्समध्ये, बिलेट्समध्ये, स्लॅबमध्ये किंवा सबसिक्वेंटली इंटू प्लेट्समध्ये, शीट्समध्ये कन्वर्ट करायचं असेल, स्ट्रिपमध्ये, रॉड, बार, अशा पद्धतीनं तुम्ही रोलिंग मिल वगैरे बघितलेलं आहे. लोखंडाच्या सळ्या वगैरे बनतात त्या ठिकाणी. तर लक्षात घ्या. आता ब्लूम म्हणजे काय असतं की ब्लूम म्हणजे एक रेक्टँग्युलर और स्क्वेअर पीस ऑफ मेटल. लक्षात घ्या हा रेक्टँग्युलर और स्क्वेअर पीस ऑफ मेटल आहे. हा रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर पीसचा जो मेटल असतो याला ब्लूम म्हणायचं. इट्स क्रॉस सेक्शनल रेंज इज फ्रॉम 150 mm टू 150 mm बाय 150 mm. स्क्वेअर शेप असेल तर 150 mm बाय 150 mm आणि रेक्टँग्युलर असेल तर 250 mm बाय 300 mm अशी त्याची क्रॉस सेक्शनलची जी रेंज आहे ती इथं दिलेली आहे. लक्षात घ्या. And the rolling mill used to reduce the ingot to bloom is called bloom mill. ज्या रोलिंग मिलमध्ये इंगोट पासून ब्लूम तयार केलं जातं त्याला ब्लूम मिल म्हणायचं. लक्षात घ्या. ब्लूम मिल म्हणजे काहीच नाही. हा रेक्टँग्युलर बार एक शाफ्ट तयार होतो. लक्षात घ्या. एक रेक्टँग्युलर असे त्याचे पोर्शन, एक रेक्टँग्युलर पीसेस तिथं तयार होणार आहेत. स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर बार सारखे पीसेस जे आहेत ते तिथं फॉर्म होणार आहेत, त्याला ब्लूम असं म्हणतात. लक्षात घ्या.
एक रेक्टँग्युलर ऑर स्क्वेअर पीस ऑफ मेटल विच इज कॉल्ड ब्लूम. आता लक्षात घ्या, फर्दर दे आर रोल्ड इन टू द स्ट्रक्चरल शेप लाईक टी सेक्शन, आय सेक्शन, अँगल, चॅनल्स अँड रेल. मग नंतर हे जे ब्लूम आहेत ना, या ब्लूमपासून आपण वेगवेगळे असे सेक्शन तयार करू शकतो. आय सेक्शन तयार करू शकतो, टी सेक्शन, अँगल सेक्शन, चॅनल सेक्शन, रेल्स, हे सर्व सेक्शन आपण ब्लूमपासून करू शकतो. तर ब्लूम म्हणजे काही नाही, एक रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर शेपचा तिथं अशा पद्धतीनं मेटलचा पीस असणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा बिलेट. आता बिलेट म्हणजे काय असतं, तर बिलेट इज अगेन इट इज सिमिलर टू ब्लूम बट स्मॉलर इन साईज, थोडा स्मॉल असतो साईजमध्ये. आणि याची जी साईज आहे ती स्क्वेअर असेल तर 50 बाय 50 mm आणि 50 बाय 50 mm किंवा मग 125 बाय 125 mm या साईजमध्ये तिथं तो असतो, लक्षात घ्या. तर क्रॉस सेक्शनल रेंज फ्रॉम 50 बाय 50 mm टू 125 बाय 125 mm. Billet is somewhat similar to bloom, only it is smaller in size as compared to the bloom. ब्लूम पेक्षा फक्त याची साईज कमी असते, बाकी सगळा तो ब्लूम सारखाच आहे. आणि आता लक्षात घ्या, जेव्हा बिलेट फॉर्म होतं ना, से फर्दर द बिलेट्स आर रोल, बिलेटला परत रोल केलं जातं इन टू द युजफुल प्रोडक्ट्स लाईक बार्स, वायर रॉड्स, वायर ट्यूब्स, पाईप्स, जे सळया वगैरे बनतात की नाही लोखंडाच्या, तर लक्षात घ्या त्याच्या आधीची हीच प्रोसेस आहे. म्हणजे अगोदर तिथं ब्लूम फॉर्म होतं, नंतर बिलेट फॉर्म होतो, मग बिलेटपासून तुम्ही हे असे बार वगैरे तिथं तयार करू शकता. तर हे पण तिथं लक्षात ठेवा. आणि नंतर स्लॅब आहे. आता स्लॅब म्हणजे हा पण एक रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असतो विथ मिनिमम थिकनेस 50 mm ची याची मिनिमम थिकनेस आहे आणि विड्थ 350 mm पासून 1650 mm पर्यंत. तर अशा पद्धतीनं याची थिकनेस कमी असते पण याची जी विड्थ आहे ती खूप जास्त असते, लक्षात घ्या. आणि रोलिंग मिलमध्ये याचा यूज होतो फॉर प्रोड्युसिंग स्लॅब विच इज कॉल्ड स्लॅबिंग मिल ऑर स्लॅब कास्टर. स्लॅबिंग मिलमध्ये त्याचा यूज होतो. आणि स्लॅब इज फर्दर कन्वर्ट टू शीट. बघा याचे शीट तयार होतात, प्लेट तयार होतात, स्ट्रिप तयार होतात, स्मॉल आणि लार्ज डायमीटरचे पाईपसुद्धा याच्यापासून तयार होतात. इथं मी तुम्हाला असे 3D इमेज दाखवलेली आहे, लक्षात घ्या. स्लॅब म्हणजे काय असतो, ब्लूम म्हणजे काय असतो, त्याच्यानंतर जो तुमच्याकडं तिथं बिलेट काय असतो, स्लॅब काय असतो, हे सर्व गोष्टी तिथं लक्षात घ्या. रोलिंग मिलमध्ये 3 प्रकारे याच्या 3 स्टेजेस आहेत रोलिंग मिलमधल्या. सगळ्यात पहिलं काय होतं की जेव्हा तुम्ही फाउंड्री शॉपमधून इंगोट जेव्हा आपण बाहेर काढतो, इंगोट म्हणजे तो तापलेला जो पण आपल्याकडं कंपोनंट आहे, जो मटेरियल आहे, जे मेटल आहे, ज्याच्यावर आपल्याला म्हणजे ज्याचा शेप आपल्याला चेंज करायचा आहे त्याला इंगोट म्हणायचं. आणि त्या इंगोटला काय करतो आपण, फाउंड्री शॉपमधून ते इंगोट काढल्यानंतर त्याला रोल केलं जातं. कसं रोल केलं जातं, 3 शेपमध्ये. पहिलं त्याचा ब्लूम तयार केला जातो. ब्लूम म्हणजे एक रेक्टँग्युलर बार त्याचा तयार केला जातो. या रेक्टँग्युलर बार पेक्षा अजून एक छोटा रेक्टँग्युलर बार याच्यापासून पुढे तयार केला जातो, त्याला बिलेट म्हणतात. आणि नंतर स्लॅब आहे. तर हे 3 प्रोसेसमधून तिथं पास होतो, लक्षात घ्या. तर हे 3ही ब्लूम म्हणजे काय असतं हे थोडंसं ब्रीफमध्ये इथं आपण मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर बिलेट काय असतं, कसं असतं हे देखील मेन्शन केलं आहे. आणि नंतर स्लॅब, तर स्लॅबमध्ये पण लक्षात घ्या. तर हे सर्व गोष्टी तिथं लक्षात ठेवा. आता हॉट अँड कोल्ड रोलिंग, हे रोलिंगचे टाईप आहेत. हा खूप फेमस आहे, व्हेरी फेमस क्वेश्चन आहे याच्यावरचा, IMP आहे, लक्षात घ्या. हॉट अँड कोल्ड रोलिंगवर प्रश्न येतो, मॅक्सिमम वेळा आलेला आहे की डिफाईन हॉट रोलिंग, कोल्ड रोलिंग किंवा डिफरन्शिएट बिटवीन हॉट रोलिंग अँड कोल्ड रोलिंग. आणि खूप सिंपल आहे, जर आबो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या आबो तुम्ही जर हे रोलिंगमध्ये त्याला पाठत असाल इंगोटला, त्याला म्हणायचं हॉट रोलिंग. आणि बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर असेल तर त्याला म्हणायचं कोल्ड रोलिंग. आता लक्षात घ्या, हॉट रोलिंग प्रोसेसेस आर परफॉर्म ॲट बोथ टेम्परेचर. दोन्ही टेम्परेचरला तुम्ही परफॉर्म करू शकता. दॅट इज अबो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर ॲज वेल ॲज बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर. आता लक्षात घ्या, विच इज रेफर्ड ॲज हॉट रोलिंग. जर अबो रिक्रिस्टलायझेशन द रोलिंग ऑपरेशन विच इज परफॉर्म व्हेन विच इज परफॉर्म ॲट किंवा विच इज परफॉर्म अबोव द रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर, देन इट इज कॉल्ड हॉट रोलिंग. आणि त्याच्यानंतर ॲज वेल ॲज इट इज व्हेन इट इज परफॉर्म ॲट द रूम टेम्परेचर, दॅट इज रेफर्ड ॲज कोल्ड रोलिंग. त्याला आपण कोल्ड रोलिंग म्हणतो. आणि हॉट रोलिंग जनरली कुठं यूज केली जाते बरं, तर हॉट रोलिंग जी आहे ती जेव्हा आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ डिफॉर्मेशन रिक्वायर्ड असतं ना, खूप जास्त प्रमाणात डिफॉर्मेशन करायचं असेल तर जास्त प्रमाणात तुम्हाला तिथं
जे हिटिंग इफेक्ट आहे, जो हिटिंग इफेक्ट जो आहे तो इंगोटला प्रोव्हाइड करावा लागतो. म्हणजे अबो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर त्या मटेरियलला, त्या मेटलला हिटिंग करावं लागतं. आणि जेव्हा अबो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर आपण त्याला हिटिंग केलं तेव्हा त्याचं क्रिस्टल न्यू ग्रेन फॉर्मेशन अजून सोपं होतं. म्हणून तिथं लक्षात घ्या की इथं तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि कोल्ड रोलिंग इज परफॉर्म फॉर फिनिश शीट अँड प्लेट्स. जे प्लेट स्टॉक आहेत, फिनिश शीट आहेत, याच्यासाठी कोल्ड रोलिंग परफॉर्म होते. आता डिफरन्स लक्षात घ्या, हा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, डिफरन्शिएट बिटवीन हॉट रोलिंग अँड कोल्ड रोलिंग. आता बघा, हॉट रोलिंग इज कॅरीड आउट अबो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर अँड बिलो मेल्टिंग पॉईंट. ही जे हॉट रोलिंग प्रोसेस जी आहे, ही हॉट रोलिंग प्रोसेस यालाच हॉट वर्किंग देखील म्हणतात. जर हॉट वर्किंग आणि कोल्ड वर्किंग मधला डिफरन्स विचारला तरी हेच लिहायचं, आणि हॉट रोलिंग आणि कोल्ड रोलिंग मधला डिफरन्स विचारला तरी देखील हेच तुम्हाला लिहायचं आहे. तर लक्षात घ्या, हॉट वर्किंग प्रोसेस जी आहे ही अबो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर आणि बिलो मेल्टिंग पॉईंटच्या बिलो पण रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या अबो या टेम्परेचरला ही हॉट रोलिंग किंवा हॉट वर्किंग प्रोसेस कॅरी आउट केली जाते. अँड कोल्ड रोलिंग इज कॅरी आउट बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर. ही बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर तिथं परफॉर्म केली जाते. बघा आता, न्यू क्रिस्टल आर फॉर्म ड्यू टू रिक्रिस्टलायझेशन. नवीन क्रिस्टल फॉर्मेशन होता तिथं, कारण अबो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर असेल तर क्रिस्टल फॉर्मेशन तिथं होणार आहेत नवीन. त्यामुळे इथं लक्षात घ्या, न्यू क्रिस्टल आर फॉर्म ड्यू टू रिक्रिस्टलायझेशन अँड रिक्रिस्टलायझेशन मे नॉट आकर. कारण बिलो रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर असेल तर क्रिस्टल फॉर्मेशन होणार आहे का, रिक्रिस्टलाइज होणार आहे का, ते नाही होणार. कारण क्रिस्टलायझेशन टेम्परेचरच बिलो आहे, रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर हे बिलो आहे त्याच्यापेक्षा. आणि इथं बिलो होल्स बघा, ब्लो होल्स पोरोसिटी अँड क्रॅक्स आर इलिमिनेटेड ड्यू टू इंटरनल वेल्डिंग होते त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यामुळं जे ब्लो होल्स आहेत, पोरोसिटी आहे, क्रॅक्स आहे, हे रिमूव्ह होतात. आणि इथं एक्सेसिव्ह कोल्ड वर्किंग कॅन लीड टू द प्रोडक्शन अँड प्रोपोगेशन ऑफ क्रॅक. इथं क्रॅक होण्याचे चान्सेस आहेत. इथं क्रॅक होत नाहीत, क्रॅक इथून इलिमिनेट होतात, इकडं क्रॅक्स पाहायला भेटतात. आणि इथं डायमेन्शनल ॲक्युरेसी अचीव होत नाही, लक्षात घ्या. कारण थर्मल एक्सपान्शन होतं ना, रिक्रिस्टलायझेशनच्या अबो टेम्परेचर असल्यामुळं एक्सपान्शन तिथं पाहायला भेटतं. आणि एक्सपान्शन जर जास्त प्रमाणात असेल तर डायमेन्शनल ॲक्युरेसी भेटणार आहे का आपल्याला? इथं डायमेन्शनल ॲक्युरेसी नाही भेटणार. आणि इथं जास्त एक्सपान्शन होत नाही, त्यामुळे इथं डायमेन्शनल ॲक्युरेसी अचीव होते. डायमेन्शनल ॲक्युरेसी अचीव. इथं जो सरफेस फिनिश आहे, सी द सरफेस फिनिश ऑफ हॉट रोलर इज रिलेटिव्हली पुअर ड्यू टू ऑक्सिडेशन अँड स्केलिंग. ऑक्सिडेशनमुळं जो सरफेस फिनिश आहे तो पुअर असतो. आणि कोल्ड रोलिंगमध्ये बेटर सरफेस फिनिश आपल्याला पाहायला भेटतो. बेटर सरफेस फिनिश, इकडं पुअर सरफेस फिनिश. तर हे तिथं लक्षात ठेवा. हे 4 पॉईंट आहेत. त्याच्यानंतर अजून काही पॉईंट तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, हे 4 नंतर हे अजून आहेत. 6 मार्कला जर डिफरन्स आला तर मग अजून पॉईंट लिहायचे. हॉट रोलिंगमध्ये काय होतं, रिफाईन्स द मेटल ग्रेन रिफाईन होतात, रिझल्टिंग इन इम्प्रूव्ड मेकॅनिकल प्रॉपर्टीज. त्यामुळं त्या मेटलच्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत त्या इम्प्रूव्ह होतात, लक्षात घ्या. आणि कोल्ड रोलिंग प्रोसेसमध्ये हे डिस्टॉर्शन होतं ग्रेनचं. इथं काही तिथं म्हणजे नवीन इम्प्रूव्हमेंट तिथं होणार नाही, फक्त डिस्टॉर्शन पाहायला भेटणार आहे. अँड दिस गेज शीट्स अँड फाईन वायर्स कॅनॉट बी प्रोड्यूस. तर इथं गेज शीट, फाईन वायर जे प्रोड्यूस आपण करू शकत नाही. इथं व्हेरी थिन शीट आणि फाईन वायर आपण इथं प्रोड्यूस करू शकतो. कोल्ड वर्किंगने आपण थिन शीट आणि फाईन वायर कॅन बी प्रोड्यूस, बट इन केस ऑफ हॉट वर्किंग गेज शीट अँड फाईन वायर्स कॅनॉट बी प्रोड्यूस. हे तिथं ड्रॉबॅक आहे हॉट वर्किंगचा. कोल्ड वर्किंगमध्ये हे होतं. आणि नो रेसिड्युअल स्ट्रेसेस आर प्रोड्यूस. याच्यामध्ये स्ट्रेसेस प्रोड्यूस होत नाही. आणि इथं थोड्याफार रेसिड्युअल स्ट्रेसेस ज्या आहेत त्या प्रोड्यूस होतात, हे पण लक्षात ठेवा. इथं फोर्सेस रिक्वायर्ड फॉर प्रोसेसिंग आर लोअर अँड प्रोसेस रेट्स आर फास्टर अँड स्मॉलर मशीन्स आर यूज. हे पण तिथं लक्षात ठेवा की इथं जे फोर्सेस रिक्वायर्ड आहेत प्रोसेसिंगसाठी ते कमी लागतात. त्याच्यानंतर प्रोसेस जी रेट जी आहे ती फास्टर होते आणि स्मॉलर मशीन तिथं यूज केल्या जातात. त्याच्या उलट इकडं की इथं तुम्हाला जे फोर्सेस रिक्वायर्ड आहेत ते हायर लागणार आहेत, प्रोसेस रेट जो आहे तो स्लो राहणार आहे. आणि हेवियर मोठ्या चांगल्या हेवियर मशीन ज्या आहेत त्या इथं यूज केल्या जातात. तर अशा पद्धतीनं हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स लक्षात घ्या हॉट आणि कोल्ड रोलिंगमधला. खूप सिंपल असा हा डिफरन्स आहे. याच्यावर प्रश्न आला तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. आता ॲप्लिकेशन बघा. फॉर प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ युजफुल आर्टिकल्स सच ॲज प्लेट्स, बार, शीट, स्ट्रीप, याच्यासाठी त्याचा यूज होतो.
अगेन फॉर मेकिंग स्ट्रक्चरल सेक्शन लाईक टी सेक्शन, आय सेक्शन, अँगल, चॅनल, रेल हे बनवायचं असेल तर तिथं पण यूज होतो. हे अगोदर पण डिस्कस केलं आहे आपण, तर इथं मी दाखवले ते. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे, टाईप्स ऑफ रोलर. एनलिस्ट द व्हेरियस टाईप्स ऑफ रोलर, स्टेट द टाईप्स ऑफ रोलर. तर यामध्ये 2 हाय रोलिंग मिल आहे, 3 हाय रोलिंग मिल आहे, 4 हाय रोलिंग मिल आहे, क्लस्टर रोलिंग मिल आणि कंटिन्युअस रोलिंग मिल. तर हे 5 टाईप आहेत. रोलरचे टाईप विचारले किंवा रोलिंग मिलचे जरी टाईप विचारले तर हे टाईप तिथं लिहायचे तुम्ही, ठीक आहे. 2 हाय रोलिंग मिल, 3 हाय रोलिंग मिल, 4 हाय रोलिंग मिल, क्लस्टर रोलिंग मिल आणि कंटिन्युअस रोलिंग मिल. आणि याच्या नावातच अर्थ आहे. 2 रोलर यूज केले जाते त्याला 2 हाय म्हणायचं, 3 यूज केले त्याला 3 हाय म्हणायचं, एक इंटरमिडिएट असतो, आणि 4 रोलर यूज केले त्याला 4 हाय रोलर म्हणायचं, रोलिंग मिल म्हणायचं. आता लक्षात घ्या, आता हे जे तुमचे तिथं 2 हाय रोलिंग मिल आहे, तर 2 हाय रोलिंग मिलमध्ये अशा पद्धतीनं हे 2 रोलर यूज केले जातात. हा रोलर जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर हा क्लॉकवाईज फिरतो, दोघांचं डायरेक्शन अपोजिट. आणि हा जो वर्क पीस आहे तो कॉम्प्रेस होऊन याच्यामधून असा बाहेर पडतो. तर हे रोलर्स आहेत. इथं डायग्राम काढायची, अशी सेम अशी डायग्राम काढायची, याला नाव द्यायचं 2 हाय रोलिंग मिल असं आउटलाईन करायची त्याला. आणि इथं सांगायचं द डायरेक्शन ऑफ रोटेशन इज फिक्स अँड कॅनॉट बी रिव्हर्स. जे डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे रोलरचं ते फिक्स राहणार आहे, त्याला रिव्हर्स आपण करू शकत नाही. अँड दस द वर्क पीस कॅन बी रोल्ड बाय फीडिंग फ्रॉम वन डायरेक्शन ओनली. फक्त एकाच डायरेक्शनमध्ये तुम्ही या वर्कपीसला जी फीड आहे ती प्रोव्हाइड करू शकता. अँड 2 हाय रोलिंग मिल इज नॉर्मली एम्प्लॉईड फॉर द इनिशियल रोलिंग ऑफ अँड इंगोट. म्हणजे इंगोटला इनिशियली तुम्हाला रोल करायचा असेल तर तिथं आपण ही 2 हाय रोलिंग मिल जी आहे ती यूज करतो. आणि याच्यामध्ये दीज मिल्स फाइंड अ वाईड ॲप्लिकेशन इन फॉर्मिंग द स्ट्रक्चरल शेप लाईक आय बीम्स, चॅनल्स अँड अँगल्स. तर लक्षात घ्या, हे बघा, हे इथं अँगल बनवलेला आहे, हा आय बीम बनवलेला आहे, हा टी सेक्शन आहे. हे अशा पद्धतीचे जे सेक्शन आहेत हे सेक्शन बनवण्यासाठी इथं हे 2 हाय रोलिंग मिल जे आहे तर हे स्टीलचे सेक्शन आहेत सगळे, असे सेक्शन तिथं बनवणे यूज केले जातात. तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला हे जे टाईप्स आपण लिहिलेले आहेत तर ह्याच्यामधला हा 2 हाय रोलिंग मिलचा टाईप आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 3 हाय रोलिंग मिल. आता 3 हाय रोलिंग मिलमध्ये इथं 3 रोलर यूज केले जातात. हा इंटरमिडिएट रोलर असतो, हा इंटरमिडिएट रोलर आहे, लक्षात घ्या, इंटरमिडिएट रोलर. आता लक्षात घ्या, 3 हाय रोलिंग मिलमध्ये या 2 रोलरची जी पण डायरेक्शन आहे ते सेम असतं. हा अँटी क्लॉकवाईज असेल तर हा पण अँटी क्लॉकवाईज, आणि हा या दोघांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. आणि इथं ॲट अ टाईम तुम्ही 2 वर्कपीसला फिडिंग करू शकता. बघा, हा पहिला वर्कपीस आहे, या डायरेक्शनमध्ये फीड होतोय, या 2 रोलरमध्ये तो कॉम्प्रेस होणार आहे. 3 रोलर काढायचे, सेम अशीच डायग्राम काढायची, आणि दुसरा जो वर्कपीस आहे तो याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इकडून फीड करायचा. हा वर्कपीस इकडून बाहेर निघणार आहे, लक्षात घ्या. मग इथं 3 हाय रोलिंग मिलमध्ये काय केलं जातं, देअर आर 3 रोलर्स विच आर प्लेस वन ओव्हर दी अदर. एकावर एक असे 3 रोलर प्लेस केलेले असतात. आणि या 3 रोलरपैकी द बॉटम रोलर इज फिक्स. हा बॉटम रोलर जो आहे हा फिक्स असतो, फिक्स वन. अँड टॉप अँड इंटरमिडिएट रोलर्स आर ॲडजस्टेबल. आणि हा इंटरमिडिएट म्हणजे मधला आणि टॉपचा, यांना तुम्ही ॲडजस्ट करू शकता. बॉटमचा रोलर कसा असतो, फिक्स असतो, यांना तुम्ही ॲडजस्ट करू शकता. दीज आर ॲडजस्टेबल. अँड अप्पर अँड लोअर रोलर्स आर रोटेटेड ॲट द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शनमध्ये रोटेट होतात. हा अप्पर आणि लोअर मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला, हे दोन्ही रोलर सेम डायरेक्शनमध्ये रोटेट होतात. while the middle or intermediate roller are rotated in opposite direction to these both roller, upper and lower. याच्या अपोजिट हा रोलर तिथं मूव्ह होतो. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर 3 हाय रोलिंग मिलला एक्सप्लेन करायचं असेल तर कसं एक्सप्लेन करू शकता की द रोलिंग मिल इन विच देर आर 3 रोलर्स यूज विच इज कॉल्ड 3 हाय रोलिंग मिल. अँड आणि इथं सांगायचं की these 3 रोलर्स आर प्लेस वन ओव्हर दी अनदर. आणि नंतर सांगायचं की द लोअर रोलर इज फिक्स अँड द मिडल ऑर इंटरमिडिएट अँड अप्पर लोअर दे आर ॲडजस्टेबल. आणि त्याच्यानंतर इथं सांगायचं की द लोअर अँड अप्पर रोलर आर मूविंग विथ द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शनमध्ये ते मूव्ह होतात. अँड द इंटरमिडिएट रोलर मूव्ज इन डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ अप्पर अँड लोअर रोलर. असे वेगळे वेगळे वाक्य बनवा. मी एकदा सरसकट सांगून दिलं, पण तुम्ही एक एक वाक्य लिहायचे असे एक एक, ठीक आहे, अशा पद्धतीनं इथं सांगा. तर खूप सिम्पल पार्ट आहे हा 3 हाय रोलिंग मिलचा. आता बघा, आता याच्यात परत पुढं थोडासा पार्ट मी ॲड केलेला आहे की ऑल द 3 रोलर्स कंटिन्युअसली रिव्हॉल्व इन द सेम फिक्स डायरेक्शन
अँड नॉट रिव्हर्स. हे रोलर सेम डायरेक्शनमध्ये रिव्हॉल्व होतात, ते रिव्हर्स येत नाहीत. बघा, हा अँटी क्लॉकवाईज, हा अँटी क्लॉकवाईज आणि हा मधला क्लॉकवाईज. तर हे सर्व डायरेक्शन लक्षात ठेवा. जेव्हा वर्कपीस आपण फीड करणार आहे एका डायरेक्शनमध्ये बिटवीन द अप्पर अँड मिडल रोलर इन द रिव्हर्स डायरेक्शन बिटवीन द मिडल अँड लोअर रोलर. आता लक्षात घ्या, म्हणजे इथून काय सांगायचे तुम्हाला, जो अप्पर आणि मिडल रोलर आहे यामधून एका डायरेक्शनमध्ये वर्कपीसला फीड केले जाते, तर मिडल आणि लोअर रोलरच्या अपोजिट डायरेक्शनमधून जो पण तुमचा वर्कपीस आहे त्याला फीड केले जाते. हे तिथं लक्षात ठेवा. अँड मेनी पीसेस मे बी पास थ्रू द रोलर सायमल्टेनियसली. एकाच टायमाला तुम्ही भरपूर सारे पीसेस रोलरमधून पास करू शकता. अँड दिस रिझल्ट्स इन हाय रेट ऑफ प्रोडक्शन दॅन 2 हाय रोलिंग मिल. त्यामुळं 2 हाय रोलिंग मिलपेक्षा 3 हाय रोलिंग मिलमध्ये जो रेट ऑफ प्रोडक्शन आहे तो कसा असतो, हाय असतो. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा. आता 4 हाय रोलिंग मिल असेल तर 4 हाय रोलिंग मिल म्हटलं की त्याच्यामध्ये 4 रोलर राहणार आहेत. बघा मग इथं 4 हाय रोलिंग मिल, देअर आर 4 रोलर्स विच आर प्लेस वन अबो दी अदर. एकावर एक 4 रोलर ठेवलेले आहेत, एकावर एक 4 रोलर, आणि हा मध्ये वर्क पीस आहे, लक्षात घ्या हा. तर आता इथं लक्षात घ्या, आउट ऑफ 4 रोलर, 4 पैकी 2 रोलरचं जे डायमीटर आहे ते स्मॉल असतं. आउट ऑफ द 4 रोलर 2 स्मॉल डायमीटर रोलर्स अँड 2 आर द लार्ज डायमीटर रोलर. राहिलेले म्हणजे 2 स्मॉल डायमीटरचे रोलर आहेत आणि 2 लार्ज डायमीटरचे रोलर आहेत. आता लक्षात घ्या, जे लार्ज डायमीटरचे रोलर आहेत याला म्हणायचं बॅकअप रोलर. याला काय म्हणायचं, बॅकअप रोलर. सो आर कॉल्ड बॅकअप रोल्स अँड देअर मेन फंक्शन इज टू प्रिव्हेंट द डिफ्लेक्शन ऑफ स्मॉलर रोलर. या स्मॉलर रोलरचं डिफ्लेक्शन नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी याला बॅकअप नाव आहे, लक्षात घ्या. याला बॅकअप देण्यासाठी आहेत ते या 2 छोट्याल्या रोलरला. अँड विच अदरवाईज वाउंड रिझल्ट्स इन थिकनिंग ऑफ रोल प्लेट्स अँड शीट्स ॲट द सेंटर. तर 4 हाय रोलिंग मिल म्हटलं तर त्याच्यामध्ये सांगायचं, डायग्राम पाठ करायचे, साधे साधे वाक्य लिहायचे की इन 4 हाय रोलिंग मिल देर आर 4 रोलर्स यूज अँड दीज, लगे खालच्या ओळीवर लिहायचं, दीज 4 रोलर्स आर प्लेस वन ओव्हर दी अनदर. त्याच्या खालच्या ओळीवर लिहायचं की आउट ऑफ दीज 4 रोलर द 2 रोलर्स आर लार्जर डायमीटर रोलर अँड द रिमेनिंग 2 आर स्मॉल डायमीटर रोलर. द लार्जर और बिगर डायमीटर रोलर आर कॉल्ड दी बॅकअप रोलर. ते बॅकअप रोलर असतात. अँड दे आर यूज फॉर, कशासाठी यूज केले जातात ते, जे स्मॉलर रोलर आहेत या स्मॉलर रोलरला काय करण्यासाठी, तिथं डिफ्लेक्शन होऊ नये, टू प्रिव्हेंट द डिफ्लेक्शन ऑफ स्मॉलर रोलर. दिस बिगर रोलर आर यूज टू प्रिव्हेंट द डिफ्लेक्शन ऑफ स्मॉलर रोलर. अशा पद्धतीनं तिथं सांगा. आणि थोडासा इथं अजून एक सेंटेन्स लिहा. तर हे 4 हाय रोलिंग मिलबद्दल पण तुम्ही एकदम बढिया पद्धतीनं लिहू शकता. आता लक्षात घ्या, जे स्मॉल डायमीटरचे रोलर आहेत ना, दे आर नोन ॲज वर्किंग रोलर. त्याला वर्किंग रोलर म्हणायचं, कारण दे आर द रोल्स विच कॉन्सन्ट्रेट द टोटल रोलिंग प्रेशर ओव्हर द मेटल. या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की नाही हे 2 रोलर छोटाले, हे स्मॉलर रोलर मेटलवर तिथं कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करणार आहेत. म्हणून या 2 रोलरला वर्किंग रोलर म्हणायचं, कारण हे वर्क परफॉर्म करणार आहेत याचं डिफॉर्मेशन करण्याचं, या मेटलचं इंगोटचं, लक्षात घ्या. त्यामुळं या 2 छोट्याल्या रोलरला वर्किंग रोलर म्हणायचं. अँड सी दीज मिल्स आर जनरली यूज फॉर रोलिंग ऑफ द स्लॅबसाठी ही रोलिंग तिथं यूज केली जाते. अँड द कॉमन प्रोडक्ट्स ऑफ दीज मिल्स आर हॉट ऑर कोल्ड रोल शीट्स अँड प्लेट. म्हणजे याचा यूज कशासाठी होतो हे बघा. जर 2 हाय रोलिंग मिल आलं, 3 हाय रोलिंग मिल आलं, 4 हाय रोलिंग मिल आलं, तर इन जनरल 2 हाय रोलिंग मिल आलं तर सांगायचं 2 रोलर असतात, 1 ओव्हर दी अबो, आणि दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये रोटेट होतात. जो इंगोट आहे तो मधून पास होतो आणि दोन्ही रोलर अप्लाइंग द फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑन द इंगोट, अँड द फीड इज गिवन टू द इंगोट इन अपोजिट डायरेक्शन. जे रोलरचे मुवमेंटचे जे डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमधून त्याला फीड दिली जाते. आणि तशा पद्धतीनं जो पण इंगोट आहे त्या इंगोटचा डिफॉर्मेशन होतो, त्याचा शेप चेंज होतो आणि त्याचे शेप चेंज होऊन तो दुसऱ्या साईडने बाहेर पडतो. हे 2 हाय रोलिंग मिलमध्ये सांगायचं. 3 हाय रोलिंग मिल आलं किंवा 3 हाय रोलर आलं तर त्यामध्ये 3 रोलर्स आर यूज 1 ओव्हर दी अबो. एकावर एक 3 रोलर ठेवलेले असतात. 3 पैकी हे तिन्ही रोलर एकावर एक अबो असणारे 3 पैकी जो लोअर रोलर आणि अप्पर लोअर आहे हे दोन्ही रोलर कसे होतात, सेम डायरेक्शनमध्ये त्याची रोटेट होतात
आणि जो इंटरमिडिएट मिडल रोलर आहे, इंटरमिडिएट रोलर आहे, तो अपोजिट डायरेक्शनमध्ये रोल होणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तिथं मी जी डायग्राम दाखवली होती त्या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल की 2 वर्कपीस तिथं पास होत आहेत. एका वर्कपीसला म्हणजे एका डायरेक्शनमध्ये मुवमेंट दिली असते आणि दुसऱ्या वर्कपीसला त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मुवमेंट दिली असते, जी पण फीड आहे ती. त्यामुळं इथं तुम्ही मल्टिपल नंबर ऑफ मेटल पीसेस जे आहेत ते इथून तुम्ही पास करू शकता, अशा पद्धतीनं तिथं सांगायचं. आणि जनरली त्याचं ॲप्लिकेशन. आणि 4 आय रोलिंग मिलमध्ये तर हे 4 रोलर असतात, त्याच्यापैकी 2 स्मॉल असतात, 2 बिगर असतात. बिगर रोलरला बॅकअप रोलर म्हणतात, 2 स्मॉलर रोलरला वर्किंग रोलर म्हणतात. ह्या गोष्टी लिहायच्या त्याच्यामध्ये, काही नाही आहे, खूप सिम्पल आहे, लक्षात घ्या, व्हेरी सिम्पल. आता क्लस्टर रोलर आहे. क्लस्टर रोलरमध्ये बघा, इट कन्सिस्ट ऑफ 2 वर्किंग रोल्स ऑफ स्मॉलर डायमीटर अँड 4 मोर बॅकअप रोलर्स ऑफ लार्ज डायमीटर. आता लक्षात घ्या, हे 2च रोलर आहेत, हे वर्किंग रोलर आहेत. हे ॲक्च्युअलमध्ये वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये जे असतात आणि वर्कपीसवर जे वर्क परफॉर्म करणार आहेत, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करणार आहेत, त्याला वर्किंग रोलर म्हणायचं. मग हे 2 वर्किंग रोलर आहेत आणि हे 4 जे आहेत ना बिगर डायमीटरचे, हे बॅकअपचे रोलर आहेत. आता हे बॅकअप कशासाठी प्रोव्हाइड करतात बघा. सी द नंबर ऑफ बॅकअप रोलर्स मे गो अप टू हाय ॲज 20 ऑर मोर. 20 किंवा 20पेक्षा जास्त बॅकअप रोलर पण तुम्ही तिथे वापरू शकता. हे कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ सपोर्ट निडेड फॉर द वर्किंग रोलर ड्युरिंग द ऑपरेशन. हे ऑपरेशन परफॉर्म करत असताना किती सपोर्ट रिक्वायर्ड आहे, त्या सपोर्टच्या अकॉर्डिंग तुम्ही 20 किंवा 20पेक्षा जास्त देखील बॅकअप रोलर जे आहे ते यूज करू शकता. पण याचा तिथं अर्थ तिथं लक्षात घ्या की 2च इथं स्मॉलर रोलर जे आहेत हे वर्किंग रोलर आहेत, बाकी सगळे बॅकअप रोलर आहेत. And this type of rolling mill is used for cold rolling of plates, slabs, etc. जे कोल्ड रोलिंग ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये हे या टाईपचं मिल यूज केलं जातं. तर याला क्लस्टर रोलिंग म्हणतात, लक्षात घ्या. क्लस्टर रोलिंगमध्ये तुम्ही सांगायचं इथं 2 वर्किंग रोलर असतात आणि 4 बॅकअप रोलर असतात. या बॅकअप रोलरची संख्या आपण 20 किंवा 20पेक्षा जास्त वाढवू शकतो. हे डिपेंड आहे की तुम्हाला किती सपोर्ट तिथं देणं गरजेचं आहे, या वर्किंग रोलरला किती सपोर्ट लागणार आहे, हे वर्क जे आपण परफॉर्म करणार आहे, जो वर्क पीस आहे याच्यावर डिपेंड आहे, त्या मटेरियलवर डिपेंड आहे किती सपोर्ट रिक्वायर्ड आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंग नंबर ऑफ रोलर आपण इन्क्रीज करू शकतो. तर ह्या 2-4 गोष्टी तिथं लिहायच्या तुम्ही साध्या, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कंटिन्युअस रोलिंग. आता कंटिन्युअस रोलिंग म्हटलं तर हे तर खूप सिम्पल झालं. जसं कंटिन्युअस बीम शिकलो होतो की नाही आपण मेकॅनिक्समध्ये, त्या पद्धतीनं आहे की इट इज अ टिपिकल अरेंजमेंट where the number of two high mill stand are arranged one after the other in a straight line. एकाच लाईनमध्ये तुम्ही, याला टँडम रोलिंग पण म्हणतात हा, टँडम रोलिंग मिल, लक्षात घ्या. तर हे कंटिन्युअस रोलिंग मिललाच टँडम रोलिंग मिल म्हणतात. जर तुम्हाला टँडम रोलिंग मिल म्हटलं की टँडम रोलिंग मिल काय असतं तर हे लक्षात ठेवा. टँडम रोलिंग मिल, टेंडम म्हणतात त्याला, टेंडम, ठीक आहे. तर टेंडम रोलिंग मिललाच तुम्ही इथं कंटिन्युअस रोलिंग मिल म्हणू शकता. यामध्ये सांगायचं की या अरेंजमेंटमध्ये म्हणजे हे आता तुमच्याकडे जे रोलर आहेत म्हणजे 2 हाय रोलिंग मिल आहे. हे 2 हाय रोलिंग मिल म्हणजे एकाच शाफ्टवर एकानंतर एक भरपूर सारे असे 2 हाय रोलर्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले असतात. अँड द मेटल पीसेस कंटिन्युअसली पास थ्रू दीज स्टँड्स अँड फायनली कम्स आउट अ फिनिश शेप फ्रॉम द लास्ट रोल स्टँड. आता हा पहिला रोल स्टँड आहे, हा दुसरा रोल स्टँड आहे, हा तिसरा रोल स्टँड. या तिसऱ्या रोल स्टँडमधून ते बाहेर पडणार, लक्षात घ्या. अँड द स्पीड ऑफ एनी रोलर इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ प्रिव्हियस रोलर. म्हणजे लक्षात घ्या, तर प्रत्येक रोलरची जी स्पीड आहे ना ती पहिल्या रोलरपेक्षा कशी आहे? ग्रेटर आहे, लक्षात घ्या. द स्पीड ऑफ एनी रोलर इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ द प्रिव्हियस रोलर. म्हणजे याची स्पीड जास्त, याच्यापेक्षा याची स्पीड जास्त, याच्यापेक्षा याची स्पीड जास्त. आणि कंटिन्युअसली ते एका पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये आहेत म्हणून त्याला आपण कंटिन्युअस रोलर म्हणतोय. हे लक्षात घ्या, त्याच्या नावातच अर्थ आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याला एकदम बढिया पद्धतीनं तिथं लिहू शकता, ठीक आहे. आता बघा, यानंतर तुम्हाला पुढे सांगितलं इट इज सुटेबल फॉर द लार्ज क्वांटिटी इन मास प्रोडक्शन. जेव्हा मास प्रोडक्शन करायचं असेल, लार्ज क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करायचं असेल, तेव्हा हे कंटिन्युअस रोलर जे आहेत ते यूज केले जातात. अँड दीज मिल्स आर यूज फॉर मेकिंग द प्लेट्स अँड शीट. प्लेट शीटसाठी देखील हे मिल जे आहेत ते यूज केले जातात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं लक्षात घ्या. आता डिफरंट सेक्शन,
खूप सारे सेक्शन तुम्ही प्रोड्यूस करू शकता. हे असं फ्लॅट सेक्शन तुम्ही रोलिंग मिलमधून प्रोड्यूस करू शकता, असं अँगल सेक्शन प्रोड्यूस करू शकता, टी सेक्शन प्रोड्यूस करू शकता, चॅनल सेक्शन, राऊंड सेक्शन, आय सेक्शन, असे वेगवेगळे सेक्शन म्हणजे फ्लॅट रेक्टँग्युलर सेक्शन, अशा पद्धतीचा फ्लॅट रेक्टँग्युलर